कोकणावरचं आसमानी संकट आजही कायम असलेलं पाहायला मिळतंय। तब्बल 8 दिवस उलटून गेलेले आहेत आणि पाऊस काही थांबण्याचं नाव घेत नाहीये। आपण सध्या काजरघाटी परिसरामध्ये आहोत आणि तुम्ही बघू शकता की आज सकाळपासून पुन्हा एकदा पावसानं या ठिकाणी धुवाधार बॅटिंग सुरू केलेली पाहायला मिळते आहे। आज देखील पावसाची संततधार या ठिकाणी कायम असलेली पाहायला मिळते आणि याचा सर्वात मोठा जो फटका आहे तो भात शेतीला बसलेला पाहायला मिळतो आहे। या ठिकाणी तुम्ही बघू शकता की भात जे कापून ठेवलेलं आहे ते पूर्णपणे या ठिकाणी पाण्यामध्ये तरंगताना पाहायला मिळत आहे। भात शेती पूर्णपणे वाया गेलेली पाहायला मिळते। आतापर्यंतची जवळपास आकडेवारी जी समोर येते त्याच्यानुसार 4000हून अधिक शेतकऱ्यांचं तब्बल 772 हेक्टरवरचं भात शेतीचं नुकसान झालेलं आहे। हा नुकसानीचा आकडा काही कोटीमध्ये जाण्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे। तर अजून जवळपास 10 हेक्टर भात शेती जी आहे ती कापणी ची शिल्लक असलेली पाहायला मिळते आहे। त्यामुळे आसमानी संकटामुळे सध्या शेतकरी जो आहे तो मेटाकुटीला आलेला पाहायला मिळतोय। काजरघाटी परिसरामधली ही परिस्थिती आहे। याच पद्धतीनं सध्या अनेक शेतकऱ्यांची हीच व्यथा आहे, कारण का सतत पडत असलेल्या पावसामुळे या ठिकाणी कापणीला वेळ मिळत नाहीये आणि त्यामुळे या भात शेतीचे मोत्याचे दाणे यावेळेला पूर्णपणे वाया जाणार याचीच भीती सध्या शेतकऱ्याच्या मनात पाहायला मिळते। कॅमेरामन समित गजनेसह मी मनोज लेले, TV9 मराठी, रत्नागिरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।